छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील प्रसिद्ध केळे चिप्स उद्योगावर सध्या मोठं संकट ओढवलं आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम या स्थानिक उद्योगांवर होताना दिसत आहे। येथील केळी चिप्स उद्योग हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा मानला जातो। मात्र आखाती देशांतील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून मोठी टंचाई निर्माण झाली आहे। गॅस अभावी उत्पादकांना आता हतबल होऊन चक्क चुलीवर चिप्स तयार करावे लागत आहेत। चुलीवर उत्पादन घेतल्यामुळे चिप्सची गुणवत्ता खालावत असून त्यांच्या चव आणि टिकाऊपणावरही विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळे बाजारातील मागणी कमी झाली असून विक्रीत लक्षणीय घट झाल्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। हा पारंपरिक उद्योग ठप्प होण्याच्या भीतीमुळे आता शेकडो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे। व्यवसायावरती म्हणजे आम्हाला ग्राहकाला फटका बसलाय। चुलीवर आम्ही जेव्हापासून चिप्स करायला लागलो त्याच्यामुळं धुपान लागतंय, ग्राहक उभं राहत नाही लवकर। उभं राहिलंच तर मग धुपान करून परत पुढं निघून जातं। आणि सरपणाचं बी थोडाफार भाव आता आधी 4 रुपयांनी भेटत होतं, तर आता तेच सरपण आम्हाला 8 रुपये 7 रुपयांनी किलोने विकत घ्यावं लागतं। तर त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर सरकारने हा गॅसचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा आणि आमचं जे आम्हाला जो त्रास होतो धुपणाचा त्याच्यापासून लवकर आम्हाला सुटका भेटेल याचं असं काहीतरी काढावं तोडगा। दिवसभरात साधारण किती चिप्स चुलीवरती काढतात आणि गॅसवर साधारण आमचे क्विंटलभर चिप्स निघत होते। कसे क्विंटलभर केळीचे चिप्स निघत होते, तर चुलीवर आता 50 किलो 40 किलो 60 किलो असे चिप्स निघतात। म्हणजे चिप्स बी आमचे कमी निघू राहिले। चुलीवर काय होतं, एक तर जाळ लागतो डना नाही तर मग लगेच काहीच जाळ नाही लागत, दुकानच चालू राहतं। गॅसवर कसं कंटिन्युअली सारखं जाळ चालू राहतो गॅसला आमच्या शेगडीला, त्याच्यामुळे चिप्स बी चांगली निघते आणि असे जळू बी राहिले म्हणजे सगळे कुणाच नुकसान होते आमचं। चिप्स बी जळत आहे, ग्राहक बी कमी झाले। आता चुलीवरती करतात कसं आहे जाणवलं आता तो त्रास आहे मग दुखण्याचा याचा त्याचा दुसरा काय। नाव काय तुमचं? विशाल बाबा चिप्स। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।